सर नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा, म्हणजे आपला परिचय द्या आणि आजची तारीख पण द्या. माझं नाव राजेश्वर कमल किशोर तोष्णीवाल. तसं मी पेशाने कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करतो. परंतु मला शेताची आवड आहे म्हणून मी प्रति दिवस शेतामध्ये 2 तास तरी असतो. आणि माझ्याकडे 4 एकर हळदीचा प्लॉट आहे. आजची तारीख सांगता येईल सर? 4/11/2025 आजची तारीख. सर आपण तुमच्या हळदीच्या प्लॉटवरती काम करतोय. तुम्ही रोज शेतात येतात, तुमचे मित्र पण रोज शेतात येतात आणि हे तुमचे सहकारी जे शेती बघतात, बरोबर. आपण माझा हा पहिलाच व्हिडिओ हळदीवरती आणि दुसरा प्रयोग तुमच्याकडं. पहिला हळदीवरती व्हिडिओ आणि प्रयोग दुसरा तुमच्याकडं. पहिलाही मला जायचंय त्या शेतकऱ्यांकडं पण जाणंच होईना. आपल्या कंदकूज काय तुमच्याकडं म्हणल्या जातं किंवा सड म्हणल्या जाते, जी हळदीला कधी नव्हती ती लागली या 2-3 वर्षामध्ये. आणि आपण सडवरती काम केलंय तुमच्याकडे, बरोबर. सड साठी आपण तुम्हाला मी अल्ट्रासीड दिलं होतं. मला वाटतं त्याला 8-10 दिवस झाले. 8 दिवस झाले त्याला. 8 दिवस झाले. हा, मला एक्झॅक्ट डेट नाही आठवते पण ती तुम्हाला आठवते. तर त्याचे तुम्हाला दिसलेले फायदे तोटे काय असतील ते एखाद्या वेळेस तुम्ही सांगू शकता का बा? आणि सर एक महत्वाचा विषय, तुम्ही सांगितलं की व्यवसाय पेशानं तुम्ही एक प्राध्यापक आहात, तर एखाद्या वेळेस शेतकरी खोटं बोलू शकतो, पण मला तुमच्याकडून बिलकुल खोटं बोलण्याची अपेक्षा नाही आणि ते तुम्ही तसं करूही नाही. कारण काय, मी एवढ्या दुरून जरी तुमच्याकडे आलो असेल, मी संभाजीनगरवरून हिंगोलीला आलो असेल किंवा तुमच्या रिसोडला आलो असेल, तरीही शेतकऱ्यांना चुकीचा मेसेज नको जायला. याच्यासाठी जे फायदे तुम्हाला दिसले असतील, तोटे दिसले असतील, जे पण तुम्हाला त्या औषधाचे तोटे जरी दिसले असतील तर सांगा. मी तो व्हिडिओ आता तुमच्या समोरच अपलोड करेल जे तुम्ही बोललेलं असेल. त्यामुळे शेतकऱ्यांना चुकीचा मेसेज जाणार नाही किंवा आपण खोटं बोलू नये शेतकऱ्यांसोबत. कारण कुठल्याही शेतकऱ्याचं आपल्यामुळं नुकसान व्हायला नको याची काळजी घेऊनच जे काय तुम्हाला वाटतं ते उत्तर दे. मागच्या वर्षी साहेब आमची हळद अशाच पद्धतीची वाढलेली चांगली होती. परंतु त्यालाही 10व्या-11व्या महिन्याच्या शेवटी सड म्हणजेच कंदकुजचा त्याच्यावर प्रादुर्भाव जाणवला आम्हाला. आम्ही रासायनिक प्रक्रिया बऱ्याच काही औषधी त्याच्यावरती फवारल्या किंवा ड्रीप मधून सोडलं आम्ही त्याला. परंतु शेवटच्या क्षणी आम्हाला त्या हळदीमध्ये उत्पन्नामध्ये घट झाली आमची मागच्या वर्षी 2024-25 या वर्षामध्ये. मग यावेळेस आम्ही आमच्या मित्रासोबत चर्चा केली, जे की मी प्रत्येक वेळेस माझ्या शेतामध्ये काम करत असताना कोणतं औषध फवारायचं, कोणतं बियाणं ठेवायचं. तर माझा जो मित्र आहे विठ्ठल देशमुख, मग मी याला ही माहिती सांगितली. मला माझ्या शेतातल्या सहकार्याने सांगितले की आपल्या हळदीला थोडी सड लागत आहे. तर मग विठ्ठल देशमुख यांनी व्हिडिओ किंवा त्याच्या माहितीद्वारे आपणापर्यंत त्यांनी पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी तुमच्याकडून ते मला जैविक औषध मला दिलं. आणि ते जैविक औषध माझी शेत बघणारे जे दत्तराव देशमुख आणि दिलीपराव बांगर आहेत, या दोघांनी ते ड्रीपद्वारे हळदीला सोडलं. आणि हळदीला सोडल्याच्या नंतर ते जो पिवळापणा होता आणि जे आम्हाला त्या हळदीमध्ये जे दोष दिसत होते, ते दोष बहुतांश प्रमाणामध्ये आमचे कमी झाले. आणि त्याच्या नंतर आम्ही हळद आपण आलात त्या क्षणाला हे हळदीचा एक रोपट आपण उपटलं आणि या रोपट्यामध्ये आमच्या विठ्ठल देशमुखनी बरीच माहिती सांगितली याच्यामधली, त्याला माहितच असते. तर ते त्या मुळ्या ज्या आहेत त्या मुळ्यामध्ये वाढ झाली. विठ्ठल भाऊ, जे सरांचं तुम्ही वेळोवेळी असं म्हणायला हरकत नाही की सरांचे तुम्ही मार्गदर्शकच आहेत, बरोबर. कारण सरांचे नेहमी सल्ला सर तुम्हाला विचारतात, बरोबर. मग तुम्ही आता सरांना ते औषध सांगितलंय, औषध तुम्ही सांगितलंय म्हणून सनी तुम्ही पण खोटं नका सांगू. तुम्हाला दिसलेले फायदे सांगा, कारण तुमचं ऑब्झर्वेशन सरांपेक्षा कितीतरी पटीनं अधिक आहे, बरोबर. आणि मी तर पहिल्यांदा आलोय आणि त्यामुळे मला तर आयडिया नाही. मी हा कंद उपटून बघितलेला नव्हता किंवा मला त्याच्यातली काही कल्पनाही नव्हती. पण तुम्ही अगोदर तुमचं ऑब्झर्वेशन अगोदरचं आणि आत्ताचं, म्हणजे जे तुमच्या निरीक्षणात जे आलं, तुम्ही जे निरीक्षण केलंय पहिले आणि आता, यात तुम्हाला काय बदल वाटला की बा औषधाचे खरे फायदे
काय जे वाटले ते फायदे सांगा, तोटे सांगा, तुम्हाला जे वाटत असतील ते. तोटे औषधाचे तसे कमीच आहेत, तोटेचा काही विषय नाही सर. तोटे कमीच म्हणजे तोटे कोणते? तोटेच नाहीत जवळपास. हा असं एक त्याला थोडा कलर चढला आपल्या याच्यात, थोडा डाऊन झाला होता कलर. हा. आणि याची जी मुळी आहे ना, ती मुळी परत चालू झाली. Active झाली परत. झाली मुळी. हा. आणि पांढरी मुळी. दुसऱ्या पांढरी मुळी बी चालू झाली. हा. आणि खाणाऱ्या बी मुळी याच्या चालू झाल्या. आणि हा. जे थोडी पहिल्यांदा जशी दाबली की याच्यातून पाणी येतं, यायचं तर आता ही मुळी एकदम फ्रेश पैकी चालू झाली ती मुळी. आणि हा. साईज मध्ये बी थोडासा बदल झाला. म्हणजे 8 दिवसामध्ये तुम्हाला साईज मध्ये पण बदल दिसायला आता मुळी लागला. चालू झाल्यामुळे आणखी फरक पडणारच याचा. हा. म्हणजे तुम्हाला असं सांगायचंय, औषधाचे फायदे सगळ्यात पहिले तुमची कंदकुज किंवा सड ज्याला आपण म्हणू ती थांबली. दुसरा विषय की तुमच्या साईज मध्ये बदल झाला. आणि मुळी चालू झाली. तिसरा विषय महत्वाचा की मुळी चालू झाली. जी मुळी थांबलेली होती किंवा ज्या मुळीतून पाणी निघत होतं ती मुळी चालू झाली. आणि चौथा विषय की तुम्हाला असं म्हणायचं की ग्रीनरीमध्ये ज्याला आपण हिरवेपणा म्हणू त्यात थोडा बहुत तरी बदल झाला. आणि हा फक्त 8 दिवसातला बदल आहे. आणि मी तुम्हाला हे सांगितलं होतं सर औषध देतो, तुमच्याशी बोललो होतो की देशमुख साहेबांशी, मला आठवत नाही, पण मी हे सांगितलं होतं की औषध सोडल्यानंतर 1 महिना कुठलीही ट्रीटमेंट करू नका. बरोबर, असंच बोललो होतो. तर शेतकरी मित्रांनो, मी वारंवार काही गोष्टी सांगत आलो. आता मी सरांसोबत माझं बोलणं झालं. सर बोलतं की आम्हाला 3-4 दिवसाला काही दिल्याशिवाय आम्हालाही करमत नाही आणि उत्पन्नही निघत नाही. पण मी देताना सरांना हा विषय बोललो होतो की सर 8 दिवस नाही, 1 महिना आपल्याला काही करायचं नाही. तुमच्या उत्पन्नात जर घट झाली तर मला सांगा. आणि मी नेहमी म्हणतो म्हणजे काय झालंय, आपण याचा एकरी डोस पूर्ण केला नाही, कारण हे 1.5-1.5 एकराचं क्षेत्र आहे. आणि तुम्ही एकाच एकरचा डोस देऊन एवढा फायदा आहे. त्याचंही आपल्याला फलित दिसायला. आपण पूर्ण डोस दिला असता तर अजून चांगलं जास्त मोठा फायदा झाला असता. तुमचे काय अनुभव? तुम्ही स्वतः तर शेती बघता, सरांचे सहकारी तुम्हीच आहेत. माझा अनुभव समजा गेल्या वर्षी परत यावेळेस तुमच्या आपल्या औषधामुळे चांगला रिस्पॉन्स मला त्याचा दिसला. म्हणजे जी सड होती ती थांबली, हिरवेपणा वाढला, साईज मध्ये बदल दिसतोय. हा, कारण आता तुम्ही नेहमी शेतीत असता. मागच्या वेळी असं आमच्या सडकून म्हणजे आम्हाला ते नष्ट झालीच नाही ती, हळदच ते नष्ट करून टाकली होती गेल्या वर्षी पूर्ण. हा, तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही सगळ्यांचे अनुभव विचारता. सरांनी तुम्हाला त्यांचा परिचय पण सांगितला. देशमुख साहेब त्यांचे सहकारी मित्र म्हणावं किंवा मी तर असं म्हणेन की त्यांच्या बोलण्यावरून म्हणेन, मला माहिती नाही कदाचित सरांना त्या गोष्टीचं वाईट वाटू शकतं, पण मी असं म्हणेन की ते त्यांचे मार्गदर्शक आहेत. नाही, 100% बरोबर ना. कारण ते वेळोवेळी त्यांच्या सल्ल्यानुसार शेती करतात. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही सरांच्या गावात या. सर परत एकदा गावाचं नाव? माझं गाव पानकनेरगाव, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली. आणि माझा मोबाईल नंबर 7767 055 111. सरांना कधीही कॉल करा. शेतकरी मित्रांनो, मी फक्त एवढ्यासाठी कॉल करतो, तुमची जर सड लागलेली असेल तर नक्कीच एक वेळेस ट्राय करा किंवा सरांच्या प्लॉटवरती एकदा या. अगोदर घेऊ नका, अगोदर घेऊन फसू नका. सर मी हे तुम्हाला घरी असताना हेच बोललो की तुम्ही चौकशी न करता कुठलीही औषधं घेऊ नका. तुम्ही सकाळी मला सांगितलं मी हे सोडलं ते सोडलं, मी इथपर्यंत बोललो की माझा अनुभव नसताना तुम्ही औषधं घेताय, पैसे टाकताय, कशासाठी टाकताय, खर्च का करता, हकनाक आमच्यावर का विश्वास ठेवता? एकदा अनुभव घ्या. आणि मी तुम्हाला सांगेन शेतकरी मित्रांनो, हळदीच्या प्लॉटला, आता सरांचा प्लॉट मी पहिला व्हिडिओ बनवतोय, तुम्ही सरांच्या प्लॉटवरती या. इव्हन तुम्ही देशमुख साहेबांनाही कॉन्टॅक्ट करू शकता, ते तुम्हाला सांगतील. जर रिझल्ट असतील, माझ्या अप्रोक्ष येऊन बघा, असतील तरच प्रोडक्ट घ्या. पण एक गोष्ट नक्की सांगतो सर, पावसानं सोयाबीन गेले, आमच्याकडे मका गेली, तुमच्याकडचे आमच्याकडचे कापस गेले, आता आमच्याकडे हळद आलं पीक आहे, तुमच्याकडे हळद पीक आहे. आणि हीच आपण वाचवू शकतो. आणि ही वाचवली तरच पैसे बनतील. नाही तर शेतकऱ्याला जे आपण म्हणतो ना आत्महत्या, उपासमारी सर, आत्महत्या करावं लागेल. शेवटचा पर्याय शेतकऱ्यासमोर तोच आहे. म्हणून शेतकरी मित्रांनो, खर्च खूप करा असं मी म्हणतच नाही. आमच्या खर्चावरून दोघा-तिघांचे वाद चालू आहेत की कमी खर्चातही पिकं होतात. आणि सरांनी मला सांगितलं की आम्हाला 4-5 दिवसाला एकदा काहीतरी दिल्याशिवाय करमत नाही. मी सरांना विचारलं की सर तुम्ही किती वाजता जेवतात? सर म्हणतात 12:30 वाजता. संध्याकाळी जेवतो, सकाळी एखाद्या वेळेस नाश्ता करतो. मग सरांना बोललो 12:30 वाजता जेवल्यानंतर 2:30ला नाही जेवत किंवा 4:30ला का जेवत नाही? तर ते डायजेशन होणं गरजेचं. मग तुम्ही देत असलेले खतं, तुम्ही देत असलेली औषधं पिकांना डायजेस्ट होतात किंवा पिकं उचलतातच. तुम्हाला कोणी सांगितलं? तुम्ही कधी बघितलं? तर तुम्ही कधी बोलले पिकांसोबत? तुम्ही रोज शेतात येता, त्या पिकाला कशाची गरज आहे, काय अपेक्षित आहे, काय द्यावं हे आपण कधी विचारलं? आपल्याला पटतंय ते आपण पिकांना देतोय, म्हणजे आपण आपली जबरदस्ती पिकांवरती करतोय. आपण कधीतरी त्या पिकांसोबत बोला, कधीतरी त्या पिकांना विचारा की बाबा रे तुला नेमकं काय अपेक्षित आहे. आपण ज्यावेळेस जाऊ ना, वारंवार जाऊ आणि त्याच्याशी बोलू तर ते आपल्याशी नक्कीच बोलेन. शेतकरी मित्रांनो, खर्च कमी करून चांगले पिकं निघतात. मी सरांना बरेच उदाहरणं सांगितले आणि ते पटण्यासारखे सांगितले. बरोबर देशमुख साहेब, की कमी खर्चात उत्पन्न निघतंय
आणि जमिनीची सुपीकता टिकून राहणार. सड आले पिकाला हळद पिकाला यायला नको होती, तुम्हाला चांगले शास्त्रज्ञ सांगतील, पण हळदीला सड आणणारा हा माणूसच. कारण आपण आपली जमीन नको ते केमिकल जमिनीत सोडू जमिनीची सुपीकता संपवत चाललोय. आपल्याला वाटतं की आजच्या उत्पन्नाचा आपण विचार करतोय, पुढच्या 20 वर्षाचं करत नाहीये. 20 वर्षानंतर आपण जरी शेती करत नसलो तर आपले मुलं नक्कीच करणार आहेत. मग त्या मुलांचं काय असेल, त्या मुलांच्या भविष्याचं काय, आपण त्यांच्या हातात नेमकं काय देऊन चाललो, आपण कुठेतरी ह्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं. मी म्हणत नाहीये की तुम्ही एकदमच 100% जैविक कडवळा, माझं तोही म्हणणं नाही, पण ज्या केमिकलची गरज, आता तुम्हाला हळद फुगवण्यासाठी बरेचसे लोक बरेचसे चॉकलेट देऊन, सर बरीचशी अशा कंपन्या आहेत की ते नको ते देतात. काही कंपन्या तर औषधांमध्ये जीए देऊ लागले, त्या जीए मुळे जमिनीची पुरी सुपीकता नष्ट होऊन जाते. तुमचं 8-10 दिवसात पीक साईज येऊन जाते, पण नंतर त्या पिकाला सड लागणार. त्या जमिनीत तुम्ही 10 वर्षानंतर हळद लावा, त्याला सड लागणार. ही काळ्या दगडावरची रेष. मग तुम्ही ते औषधं का द्यायची? कुठेतरी जसं आपण एखाद्या दुकानात जातो, 10 वेळेस 10 ड्रेस बघतो, त्यातला एक निवडतो, तसंही औषधीच्या बाबतीत करा ना. कुठेतरी आपण सुज्ञ आहोत ना, आपण 2 पुस्तकं वाचले नाही, जास्त अभ्यास, पण थोडा बहुत आपला अभ्यास झालेला आहे. मग आपण कुठेतरी त्या गोष्टींचा अभ्यास करा शेतकरी मित्रांनो. म्हणून कळकळून सांगतोय की माझ्यावर पण विश्वास नका ठेवू. मी पण हे बघा सर, मी वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलत आलो की मला माझा संसार चालवायचा आहे. तुम्ही काय 4-4.5 हजाराचं औषध घेतलेलं आहे, पण मी आज 5-6 हजार रुपये खर्च करून इथं आलोय, व्हिडिओ बनवायला आलोय, मला माझी पब्लिसिटी करायची. मग तुम्हाला मला पब्लिसिटी याच्यासाठी करायची की मला माझं औषध, माझ्या कंपनीचं औषध लोकांनी घ्यावं, बरोबर. मग मी जर माझ्या संसाराचा विचार करतोय, मी हे पण सांगतो की मला माझ्या बायकोचे नखरे उचलायचे, मला माझ्या पोरांचे नखरे उचलायचे, मला सगळ्या गोष्टी करायच्या. मग शेतकरी मित्र, तुम्हाला नाही का करायच्या? शेतकऱ्यांना करायच्या. मग तुम्ही कधी विचार करणार? तुम्हाला करायचं आहे, तुम्हाला पण वाटतं की आपल्या मुलांनी चांगल्या कॉलेजला असावं, आपल्या मुलांनी चांगल्या शाळेत असावं, त्यांना चांगले कपडे घालावं, पण तुम्ही आम्हालाच मोठे करताय. तुम्ही कधी व्हायचं? कमी खर्च करायचा, कमी खर्च करा आणि उत्पन्न चांगलं मिळवा. आणि खर्च कमी करत असताना जमिनीची सुपीकता पण टिकवा. होऊ शकतं की प्रत्येकाचा मुलगा जॉब नाही करणार सर, प्रत्येकाच्या मुलाला नोकरी नाही मिळणार, प्रत्येकाच्या मुलाला व्यवसाय नाही मिळणार, शेती करावंच लागणार आहे. आणि जर ती शेती नापीक असेल भविष्यात, तर त्या मुलांनी काय करायचं? त्यांच्यासाठी आपण काय वाढून ठेवू लागलो? हे आता पापच गेल्यासारखं आहे जमिनीवरती. बरोबर आहे ना. मग कुठेतरी शेतकरी मित्रांनो, कधीतरी स्वतःला एकांतात बसून विचारा की मी जे करतोय ते योग्य आहे का बाजूवाला करतोय म्हणून मी करतोय. मी सरांना सकाळी तेच बोललो, सर म्हणले तुम्ही चिडून बोलताय, पण म्हटलं सर मी चिडून बोलण्याचं कारण सांगतो. सर तुम्हाला अनुभवच नाही त्या औषधाचा, तुम्ही देताय का बरं? मी सांगितलंय म्हणून, यांनी सांगितलंय म्हणून, किंवा यांनी सांगितलंय. अहो कधीतरी त्याच्यावर अभ्यास करा ना. तुम्ही असेल, देशमुख साहेब असेल, किंवा हे असतील तुमचे सहकारी, अभ्यास करू शकतो यार आपण थोडासा. आज गुगल आहे, गुगलला तुम्ही टाईप केलं तर सगळ्या गोष्टी मिळतील तुम्हाला. मग त्यातून जर कदाचित तुम्हाला शाळेत जायची गरज नाही राहिली ना सर. आज सोशल मीडिया आहे, तुम्हाला भरपूर गोष्टी त्यावर मिळतात. मग का नाही अभ्यास करायचा? यांनी सांगितलं म्हणून तुम्ही सोडायचं, किंवा त्यांनी सोडायचं, किंवा मी सोडायचं का? नाही, अभ्यास करायला पाहिजे ना. का बरं करायला पाहिजे? की आपण आपलं उत्पन्नही वाढलं पाहिजे, आपला खर्चही कमी झाला पाहिजे, आणि जमीनही टिकून राहिली पाहिजे, बरोबर. शेतकरी मित्रांनो, पुन्हा सांगतो, मी प्रत्येक वेळेस पोट तिडकीनं सांगत राहतो की खर्च आवाक्यात आणा, तुमचं उत्पन्न वाढवा आणि जमिनीची सुपीकता टिकवा, आणि तुम्हीही कमवा. आणि मी पुन्हा हे शब्द वापरत नाही, पण म्हणतोय की तुम्हीही जगा. आम्हालाच मोठं करून आम्हालाच नका जगू देऊ, तुम्ही पण जगा आणि जगण्यासाठी प्रयत्न करा. आणि ते प्रयत्न मी सांगितले किंवा सरांनी बोलले तसेच करावं लागतील. अन्यथा आम्ही लोक, तुम्ही मरताय जगताय याच्याशी आम्हाला कुठलीही पर्वा नाही. कंपनी असो, दुकानदार असो, माझ्यासारखे एम्प्लॉय असो, आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्हाला आमचा संसार महत्वाचा. आम्हाला तुमच्याशी काही घेणं देणं नाही. त्यासाठी तुम्हाला स्वतःला सुधरावावं लागेल. तुमच्यासाठी कोणीच येत नाही सर, कोणीच वाली नाही. ना सरकार तुमच्यासाठी येत आहे, ना आम्ही लोक येतोय, ना व्यापारी. काही घेणं देणं नाही. व्यापारी व्यापाऱ्याचं कमवणार, आम्ही आमचं कमवणार. सरकारला तुमच्याशी काही घेणं देणं नाही, ना आमच्याशी काही घेणं देणं नाही. त्यामुळं शेतकरी मित्र, पुन्हा कळकळून सांगतो की तुम्ही एकदा विचार करा की आपल्याला शेती कशी करायची, शेती कशी टिकवायची, आणि शेतीतून उत्पन्न कसं मिळवायचं. धन्यवाद.